पालिकेतील सत्ता वाटपावर फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता। मुंबईत उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित। मुंबई ठाणे केडीएमसी मीरा भाईंदर आणि नवी मुंबईबाबत एकत्र निर्णयाची शक्यता, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाणांना धडा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामनातील रोखठोकमधून राजू पाटलांना सवाल। पुण्यात सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे। पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल, विजय शिवतारेंचा दावा। मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरून परतले। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार। स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार करणं ही एक क्रूर विनोद। एमओयू आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यात आलेल्या परकीय उद्योगांबाबत फडणवीस श्वेतपत्रिका काढतील का? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल। लोकलमधील वादातून मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या। आरोपी ओमकार शिंदेला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। मुख्यमंत्री फडणवीस नांदेड दौऱ्यावर तर अमित शहांचा नांदेड दौरा रद्द। हिंददी चादर या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार। सहर शेख यांचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलीलांनी वाद वाढवला। येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन हिंदू भूमीला हिरवं करण्याचं स्वप्न बघावं। हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार, नितेश राणेंचा इशारा। भाजपच्या झेंड्यातील खालचा हिरवा रंग एमआयएमचा आहे का? जलील यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा भाजपला सवाल। इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज, इतकी मस्ती असेल तर पाकिस्तानात जा। जलीलांच्या विधानाचा संजय शिरसाटांकडून समाचार। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप। पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। तानाजी सावंत आणि राजन साळवींकडे काही एबी फॉर्म दिले होते। साळवींनी जे काही केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातूनच केलं। साळवींवरील आरोप चुकीचे, सरनाईकांकडून स्पष्टीकरण। केडीएमसी मधील ठाकरे सेनेचे मिसिंग नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणेंचे पोस्टर्स। नगरसेवक बेपत्ता असल्याचा पोस्टरवर उल्लेख। मुंबई शहर पूर्व उपनगरात 12 दिवस 10% पाणी कपात। मंगळवारपासून पिसेतील गेट सिस्टीमचं काम होणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। बिहारमध्ये लालू प्रसाद यादवांनी पक्षाची सूत्र तेजस्वी यादवांच्या हाती दिली। तेजस्वी यादव राजदच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी। भारतावरील 25% टेरिफ मागे घेण्याचे अमेरिकेचे संकेत। भारतानं रशियाकडून तेल आयात कमी केल्यानं अमेरिकेला सकारात्मक निकाल। अमेरिकेच्या अर्थसचिवांचं विधान। हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी। 680हून अधिक रस्ते बंद। मनालीजवळ 100हून अधिक गाड्या बर्फात अडकल्या। जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्येही बर्फवृष्टी सुरू। अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती। 3 दिवसात 360हून अधिक कुटुंबांना फटका। 61 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तर 110हून अधिक जण जखमी। आगामी T20 विश्वचषकातून बांगलादेश बाहेर। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवींकडून बांगलादेशचं समर्थन। विश्वचषकात सहभागी होण्याबाबत पाकिस्तानकडून पर्यायांचा विचार सुरू। 40 लाखांच्या फसवणुकीचा आरोप करणाऱ्या विज्ञान मानेंना पलाश मुच्छलची नोटीस। पलाशकडून 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल। प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे आरोप, पलाशचं म्हणणं।